नमस्कार, आपण पाहत आहात लोकनाय न्यूज। सिंदेवाही शहरात गेल्या काही दिवसांपासून अपघातांची मालिका सुरूच असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। वारंवार अपघात होत असतानाही शहरातील मुख्य रस्त्यावर स्पीड ब्रेकर, झेब्रा क्रॉसिंग आणि प्रभावी वाहतूक नियंत्रणाची व्यवस्था नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। सिंदेवाहीच्या मुख्य मार्गावर बसस्थानक, शाळा, महाविद्यालय, बाजारपेठ, शासकीय कार्यालय, बँका आणि रुग्णालय असल्यामुळे दिवसभर मोठ्या प्रमाणात वर्दळ असते। ग्रामीण भागातील शेकडो विद्यार्थी आणि नागरिकांना दररोज हा रस्ता ओलांडावा लागतो। मात्र भरधाव वाहनांमुळे अपघाताचा धोका दिवसेंदिवस वाढत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे। स्थानिक नागरिक, पालक, सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकारांनी अनेक वेळा प्रशासनाकडे स्पीड ब्रेकर उभारण्याची मागणी केली, मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। दरम्यान मूल सिंदेवाही, चिमूर सिंदेवाही आणि पाथरी सिंदेवाही मार्ग हेही अनेक ठिकाणी खराब अवस्थेत असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। मात्र बाहेरील रस्त्यांच्या कामाला वेळ लागत असेल तरी किमान सिंदेवाही शहराच्या मध्यवर्ती भागातील मुख्य रस्त्यावर तरी शासनाने तातडीने लक्ष देऊन स्पीड ब्रेकर, झेब्रा क्रॉसिंग आणि वाहतूक सुरक्षेच्या आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी नागरिकांची मागणी आहे। या प्रकरणी सिंदेवाही पोलीस स्टेशन शांतता समितीचे सचिव दिलीप लोडलीवार यांनीही प्रशासनाने मोठ्या दुर्घटनेची वाट न पाहता तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे। आता नागरिकांकडून एकच प्रश्न विचारला जात आहे, आणखी किती अपघात झाल्यानंतर प्रशासन जागे होणार? रोशन खानकुरे, लोकनाय न्यूज, सिंदेवाही। गेल्या 1 वर्षापासून सिंदेवाहीमध्ये सिमेंट रोड झाले, स्टेट हायवे आहे, वर्दळ खूप आहे। इथून जाणारे बरीच वाहने ही छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि दक्षिणेकडे तामिळनाडूपर्यंत, आंध्रपर्यंत, तेलंगणापर्यंत जाणारी वाहने आहेत। परंतु 1 वर्ष होऊनही, काम पूर्ण होऊनही अजूनही गतिरोधक स्पीड ब्रेकर या ठिकाणी लागलेले नाही आहे। 12 फरवरीला शासनाने पत्रक काढले आणि गतिरोधक बसवण्यासंबंधी कारवाई करण्याची सूचना केली, परंतु तेव्हापासून इतके दिवस झाले अजूनही गतिरोधक आलेले नाही। अधिकारी लोक नगरपंचायतचं नाव सांगतात, नगरपंचायतचे लोक वरच्या अधिकाऱ्यांची नावं सांगतात, पण नेमकी जबाबदारी ही गतिरोधक लावायची कुणाची आहे हे मात्र कोणीही जबाबदारी घ्यायला तयार नाही। आणि म्हणून लवकरात लवकर, कारण या गतिरोधकाअभावी त्याच्या आधीसुद्धा अनेक अपघात झाले। एका शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू झाला, अनेक अपघात झाले, अनेक गंभीर दुखापत झाली। आता 30 तारखेला शाळा सुरू होत आहे आणि हा रस्ता पार करून जाणारे अनेक विद्यार्थी आहेत। त्या रस्त्याच्या दुतर्फा शाळा आणि कॉन्व्हेंट्स आहेत। आता विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली। म्हणून शासनाला विनंती आहे की लवकरात लवकर अशा प्रकारचे आदेश काढावे की जेणेकरून सिंदेवाहीच्या रस्त्यावर अनेक ठिकाणी गतिरोधक लावावे, जेणेकरून लोकांचे प्राण वाचतील।